नमस्कार. आज आपण बांधकाम कामगार या योजनेविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. बांधकाम कामगार ही योजना भरपूर दिवस झालं चालू आहे. यासाठी भरपूर लोकांनी अर्ज देखील केलेले आहेत. यामध्ये बांधकाम कामगार ही योजना भरपूर प्रमाणात सर्व योजना घेऊन आलेली आहे. यात बांधकाम कामगार यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, भांडी वाटपाचा कार्यक्रम अशा अनेक नवनवीन योजना यामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. बांधकाम कामगार या योजनेमार्फत भरपूर लोकांनी याचा लाभ देखील घेतलेला आहे. ज्या लोकांनी लाभ घेतलेला नाही ते देखील यासाठी कसे अर्ज करू शकतील याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. बांधकाम कामगारसाठी आपल्याला लागणारी कागदपत्रे म्हणजे 90 दिवसाचे प्रमाणपत्र. हे 90 दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक यांच्याकडे उपलब्ध असेल. त्यांच्याकडे नसेल तर तुम्ही जवळच्या ग्राहक सेवा व ऑनलाईन सेंटरवरून हे प्रमाणपत्र घेऊन आपले 90 दिवसाच्या प्रमाणपत्रावर ग्रामसेवक यांची सही व शिक्का हा करावा व त्या ठिकाणी ठेकेदार देखील सही शिक्का घ्यावा, म्हणजे तुमचे अर्ज करण्यास आपण पात्र राहतात. आपण बांधकाम कामगार असताल तर आपल्या मुलांना शिष्यवृत्ती देखील या माध्यमातून मिळते. प्रत्येक टप्प्यानुसार शिष्यवृत्ती मिळत आहे. 1ली ते 10वी पर्यंत वेगळी शिष्यवृत्ती, 10वी ते 12वी पर्यंत वेगळी शिष्यवृत्ती व 12वीच्या नंतर ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा किंवा आपण इंजिनिअरिंग किंवा MBBS जरी करीत असाल त्या पद्धतीने स्कॉलरशिप मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला या सर्व योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी आपण केसागर ऑनलाईन टायपिंग सेंटर वाशिम या ठिकाणी भेट देऊ देखील याची सविस्तर माहिती घेऊ शकता. आपल्याला पूर्णतः याची माहिती दिली जाईल व आपले ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा देखील यातून मदत केली जाईल. त्यामुळे लवकरात लवकर बांधकाम कामगार असतील त्यांनी अर्ज करावेत, जेणेकरून आपल्याला पुढची पूर्ण योजनेचा लाभ घेता येईल. धन्यवाद.